पुन्हा एकदा तुमच्यासोबत आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. कशाचा घेऊन आली आहे तर रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स. जो 8वीचा तुमचा फर्स्ट टॉपिक आहे त्या टॉपिकवरती आज एक शॉर्टकट छोटासा व्हिडिओ, एक रिव्हिजन व्हिडिओ देते तुमच्यासाठी. आतापर्यंत अभ्यास तर झालाच असेल, युनिट टेस्ट अगदी जवळ आलेली आहे आणि मॅडम लास्ट मिनिटला कशी पटकन रिव्हिजन करायची. चला देते ना, अगदी झटपट 15 मिनिटात पूर्ण चॅप्टर आपण संपवणार आहे. कोणता संपवणार आहोत तर रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स काय आहे बरं ह्या चॅप्टरमध्ये? ह्या चॅप्टरमध्ये नक्की असं आहे काय की तुम्ही सगळे इतके कन्फ्यूज होतात? चला बघूयात. सगळ्यात अगोदर ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे रॅशनल नंबर. काय आहे बाळांनो? फर्स्ट कन्सेप्ट आहे तुम्हाला रॅशनल नंबर. ओके, रॅशनल नंबर म्हणजे कोणते नंबर्स? रॅशनल नंबर म्हणजे कोणते नंबर्स? आता इथून सुरुवात असते. इधर से हमारा कन्फ्युजन चालू होता है. काय आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत इंटीजर्स, नॅचरल नंबर आणि होल नंबर. हे सगळे नंबर्स तर दिलेलेच आहेत. ओके, ह्या तिन्ही नंबर्स मिळून जे बनतं ते असतात रॅशनल नंबर्स. हे तिन्ही नंबर्स मिळून जे असतं ते असतात रॅशनल नंबर्स. आता तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं? इंटीजर्स असतात. कोणते असतात बरं इंटीजर्स? आठवा बरं, चला झटपट पटापट आठवा की इंटीजर्स कोणते असतात, नॅचरल नंबर्स कोणते असतात आणि होल नंबर्स कोणते असतात. कोणते असतात बरं सांगा बरं. चला, इंटीजर्स म्हणजे सगळे नंबर्स आले. काय झालं? इंटीजर्स म्हणजे कोणते नंबर्स आले बाळांनो? सगळे नंबर्स आले. सगळे म्हणजे आता कोणते कोणते आले त्याच्यामध्ये? कोणते आले? सगळे ए टू झेड म्हणजे कोणते? झिरो पासून पुढचे जे नंबर्स आहेत, ते सगळे आले आणि प्लस इकडचे पण आले. म्हणजे कोणते? -1, -2, -3. सगळे हे सगळे जे नंबर्स आहेत ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे इंटीजर्स. ओके, त्यानंतर नॅचरल नंबर्स स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4. पुढचे सगळे इन्फिनाइट पर्यंत. कुठपर्यंत? इन्फिनाइट पर्यंत. त्यानंतर होल नंबर्स स्टार्टिंग फ्रॉम 0, 1, 2, 3. म्हणजे हे सगळे जे नंबर्स आहेत हे सगळे मिळून काय बनतात तर रॅशनल नंबर बनतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? तुम्ही तर फ्रॅक्शन पाहिलेत आतापर्यंत. काय पाहिलंय? फ्रॅक्शन पाहिलेत. मग फ्रॅक्शनचा आणि याचा काय संबंध आला? रॅशनल नंबर आपण मोस्टली पाहिलेत की p/q फॉर्ममध्ये असतात. कोणत्या फॉर्ममध्ये असतात? p/q. मग तुम्ही म्हणताल हे कसं काय झालं? p/q म्हणजे काय? आता मी 4ला 16/4 लिहू शकते का? येस, आय कॅन. ते पण मी करू शकते. तर हे सगळे नंबर्स जे आहेत ह्या सगळ्या नंबर्सला मी रॅशनल नंबरमध्ये लिहू शकते. काय करू शकते बाळांनो? रॅशनल नंबरमध्ये मी ह्या सगळ्या नंबर्सला लिहू शकते. तर ह्या सगळ्या नंबर्सला ह्या पद्धतीने मी लिहू शकते. ओके, हे झालं तुमचं रॅशनल नंबर्स. ओके, त्यानंतर याच्यावरती काही आपण एक्झाम्पल्स पण पाहिले होते. काय पाहिलं होतं? एक्झाम्पल्स पाहिले होते. जसं की 7/3, -2 आणि -2/3. हे मी नंबर्स पाहिले. हे काय पाहिले? मी नंबर्स पाहिले. आता हे नंबर्स काय करायचे? नंबर लाईनवर दाखवायचे. कशावर दाखवायचे? नंबर लाईनवर दाखवायचे. कसे दाखवणार बाळांनो नंबर लाईनवर? सेंटरला कोण असतो? 0. खाली किती आहे? 3 आहे. एकदम सोपं करून देते. 1/3, 2/3, 3/3, 4/3, 5/3, 6/3. हे तर येत आहे ना आपल्याला? 1, 2, 3 तर येत आहे ना? तेच लिहा. जसं आहे तसं. खाली 3 आहे म्हणून 3च्या लाईन लिहिल्या.
ओके, -1/3, -2/3, -3/3, -4/3, -5/3 आणि -6/3. ओके, इतकं सोपं आहे. चला लक्ष द्या. 3 1 3, 3 2 6 म्हणजे हा किती झाला -2. करा याला सर्कल, कारण की आपल्याला -2 पण दाखवायचं आहे की नाही. सोपं, एकदम सोपं करून देणार तुम्हाला, एकदम सोपं करून देणार. त्यानंतर काय आहे -2/3, करा याला सर्कल. काय आहे -2/3 आहे. त्यानंतर 7/3 आहे का पॉझिटिव्ह. 7/3, 6 नंतर 7/3. ओके, मी इथे ही लाईन एक्सटेंड करते. +7/3, 8/3, 7/3 ला करा सर्कल. इतकं सोपं सोपं आहे, इतकं सोपं सोपं आहे. आपल्याला नाही कळत ना 1 2 3 किती पार्टिशन करायचे, सोडून द्या. खालचे नंबर्स तर कळतात, लिहा ना 1 2 3, तेवढं तर करू शकतात. एकदम सोप्या सोप्या ट्रिक्स देणार आहे आज, एकदम सोप्या सोप्या ट्रिक्स देणार आहे. याच्यानंतर काही कॉम्प्लिकेटेड नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत, काही कॉम्प्लिकेटेड नंबर्स दिलेले आहेत. जसं की तुम्हाला दिलेलं आहे 7/5 आणि -2/5, -4/5. अगेन नंबर लाईन ड्रॉ करा. काय करायची बाळांनो, नंबर लाईन सेंटरला कोण घेणार 0, प्लस खाली किती आहे 5 आहे. मग चला 1 2 3 सुरू करा. 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5, 6/5, 7/5, 8/5, 8/5. जे पॉझिटिव्ह केलं तेच इकडे सेम निगेटिव्ह करत जायचं. -1/5, -2/5, -3/5, -4/5, -6/5, -5/5, -7/5. ओके, सोपं सोपं केलं. आता काय आहे 7/5 पॉझिटिव्ह आहे का, आहे, करा सर्कल. -4/5 आहे, करा सर्कल. 2/5 आहे, करा याला सर्कल. इतकं सोपं सोपं आहे, इतकं सोपं सोपं आहे, काहीच नाही करायचंय. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला असेल 1 2 3 असे नंबर्स दिलेले असतील तर ज्या सेम टू सेम 5 आहे ना, 5च्या वरती 5 आहे, हा झाला तुमचा 1. 10/5 किती येणार 2 येणार. म्हणजे ते 10/5 असेल तिथं काय लिहिणार 2 लिहिणार. हे इतके सोपे सोपे ट्रिक आहे. ओके, याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं बाळांनो, इसके बाद में हम लोगों ने क्या देखा था की रॅशनल नंबरला डेसिमल नंबर. आता रॅशनल टू डेसिमल काय पाहिलं होतं, रॅशनल टू नाही, याच्या अगोदर आपण कंपॅरिझन पाहिलं होतं. काय पाहिलं होतं, कंपॅरिझन. कंपॅरिझन पाहिलं होतं. कंपॅरिझन मधलं एखादं एक्झाम्पल -7 -2, -25/8 आणि -9/4. चला याच्यामध्ये सांगायचं की छोटा कोणता आणि मोठा कोणता, एवढंच सांगायचं. एकदम सोपं सोपं आहे, काहीच नाही. लक्ष द्या, जसे मायनसचे नंबर वाढत जातात तसे ते काय होत जातात, छोटे होत जातात. आणि पॉझिटिव्ह नंबर्स जसे वाढत जातात तसे ते पॉझिटिव्ह नंबर्स मोठे होत जातात. समजा ही नंबर लाईन आहे, हा 0 आहे, -1 2 3. ह्या साईडला गेलेले नंबर्स काय होतात, मोठे होत जातात. आणि इथे -1 -2 -3 इकडे जे नंबर्स आहेत हे काय होत जातात, छोटे होत जातात. काय होत जातात, छोटे होत जातात. तिकडे मोठे होत जाणार आणि इकडे छोटे होत येणार. इतका सोपं आहे. आता सांगा -2 अगोदर येतो का -7 अगोदर येईल, -2 अगोदर येईल ना नंबर लाईनवर, म्हणजे हा काय झाला, मोठा झाला. आता इथे लक्ष द्या, इथे काय आहे, बेस सेम आहे का, नाहीये. मग काय करायचा, बेस अगोदर सेम करून घ्यायचा. मग तो कसा करणार, चला लक्ष द्या. तो कसा करणार, ह्या दोन्ही नंबर्स पैकी इथे 8 आहे, इथे 4 आहे, म्हणजे ह्या नंबरला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर बेस सेम होऊन जाईल. मग बोथ नंबरला काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं. काय होणार, हे -25/8 आणि इकडे 9 × 2 किती होणार, -18 आणि खाली होणार 8, -18/8 म्हणजे -18/8 काय झाला, मोठा नंबर. का झाला मोठा, कारण की तो इथे छोटा आहे. निगेटिव्ह मध्ये
निगेटिव्ह मध्ये जितका छोटा नंबर तितका तो मोठा असणार. ओके, क्लिअर आहे. याच्यामध्ये काही डाऊट्स नसायला पाहिजे. याच्यानंतर आपण पाहिलं होतं डेसिमल मध्ये कन्व्हर्जन, रॅशनल टू डेसिमलचं कन्व्हर्जन. आपण शॉर्टकट मध्ये झटपट पटापट काय करतोय, रिवाइज करतोय. अभ्यास तुमचा झालेला आहे. ओके, काय करतोय, रॅशनल टू डेसिमल, रॅशनल टू डेसिमल कन्व्हर्जन आपण पाहिलं होतं. काय पाहिलं होतं, रॅशनल टू डेसिमल. याच्यामधलं एक एक्झाम्पल घ्या, 7/6, 7/6. आणि दुसरं घेऊयात आपण 9/14, 9/14. तर याला कसं करणार, खालच्या नंबरनी डिवाइड करायचं असतं. 7ला 6ने डिवाइड करणार आणि इथे 9ला 14ने डिवाइड करणार. ओके, हा नंबर पुढे लिहिते, 9ला 14ने डिवाइड करणार. काय करणार इथे काय करणार, 6 1 जा 6, रिमेनिंग 1, पॉइंट दिला, 0 घेतला, 6 1 6, अगेन 6 1 जा 6, रिमेनिंग 4, 0 घेतला, 6 6 जा 36, रिमेनिंग 4, अगेन 0 घेतला, अगेन 6 येणार, अगेन 36. मग इथे हा 6 6 काय झाला, डबल येतोय. काय येतोय, डबल येतोय, रिपीट येतोय. मग ज्या वेळेस नंबर काय होतो, रिपीट येतो, स्वतःच परत येणार, तर तो त्या नंबरच्या पुढे आपण कसं लिहिणार, 1.16 काय येतोय, रिपीट येतोय. म्हणजे त्या एकच नंबर रिपीट येतोय, तर त्याच्या डोक्यावर आपण काय देणार, डॉट. याचा अर्थ काय होतो की 6 हा मल्टिपल टाइम्स आहे. काय आहे, 6 मल्टिपल टाइम्स आहे, हे आपण त्याच्यातून दाखवतो. ओके, त्यानंतर आता याला कसं करणार, चला काय केलं, 90 केलं. म्हणजे इथे 0 दिला, इथे पॉइंट दिला, मग हा 90 झाला. 14च्या टेबलमध्ये 90 येतोय का, 14च्या टेबलमध्ये 90 येतोय का, चला सांगा बरं. 14च्या टेबलमध्ये 90 येतोय का, 14च्या टेबलमध्ये 90 येतोय का, नाही येत. 14च्या टेबलमध्ये 90 नाही येत, 6 येईल. 17 6 जार किती होतील, चला सांगा बरं, पटापट सांगायचं. कॅल्क्युलेट करायला सुरुवात करायची आहे. ओके, कॅल्क्युलेट करायला सुरुवात करायची आहे सगळ्यांनी. जोपर्यंत तुम्ही लोक कॅल्क्युलेट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे आन्सर्स जे आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करता येणार नाही. ओके, त्याच्यामुळे अगोदर तुम्ही काय करायला पाहिजे, हे सुरुवात करायला पाहिजे, हे सॉल्व करण्यासाठी. जोपर्यंत तुम्ही ते ट्राय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते येणार नाहीये बाळांनो. ओके, क्लिअर आहे का. आता याच्यामध्ये याला कसं करणार, चला 14च्या टेबलमध्ये कुठे येत आहे 6, 14च्या टेबलमध्ये 6 कुठे येत आहे, 14च्या टेबलमध्ये 6 कुठे येत आहे, चला सांगा बरं. 14च्या टेबलमध्ये 6 कुठे येत आहे, येत आहे का कुठे, चला पटापट थोडंसं कॅल्क्युलेट करा बाळांनो, थोडंसं कॅल्क्युलेट करा. हा टाइम मी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला देते की तुम्ही जर का स्वतः कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला जरा थोडंसं आन्सर्स सापडतील, थोडेसे आन्सर्स सापडतील. त्याच्यामुळे याला थोडंसं सॉल्व करत चला. आता काय करणार, चला सांगा बरं मला. आता काय करणार, 14च्या टेबलमध्ये कुठे येतो, 14च्या टेबलमध्ये कुठे येतोय 6, सांगा चला, येतोय का.
किती आहे 90. तर 14 6 जार 84. रिमेनिंग किती राहिले 6. मग 6 0 60. आता 14 4 जार किती होणार 56 होणार. रिमेनिंग किती राहणार 4 0. 14 2 जार 28. 14 2 जार 28. रिमेनिंग किती राहिले बाळांनो इथे 12. अगेन 0 घेतला. त्याच्यानंतर 14 8 जार 112. किती राहिले 120 ॲज इट इज घेतले 112 येणार. रिमेनिंग राहिले 8. अगेन घेतला 0. आता 14 5 जार 70. 14 5 जार 70. रिमेनिंग राहिले 10. अगेन 0 घेतला. 14च्या टेबलमध्ये 7 जार आले 98. रिमेनिंग राहिले 2 0 20. 14 1 जा 14. रिमेनिंग राहिले 6. रिमेनिंग किती राहिले 6. आणि हा झाला तुमचा नंबर. अगेन आला म्हणजे हा नंबर काय होणार परत रिपीट होणार. कुठून होणार 0.6 पासून. कुठून होणार बाळांनो 0.6 पासून होणार. 0.6 पासून होणार. क्लिअर आहे. ह्या 0.6 पासून हे नंबर्स काय होणार रिपीट होणार. हे इतक्या सोप्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ओके. याच्यानंतर एक लास्ट पॉइंट आहे जो आपण याच्यामध्ये पाहिला होता तो म्हणजे इरॅशनल नंबर. कोणता वाला तर इरॅशनल नंबर. 120चा राहिलेला नंबर तुमचा. रॅशनल नंबर वरती तेवढे क्वेश्चन्स येतात. इरॅशनल नंबर वरती किती येतात तर एकच येतो आणि तो म्हणजे √2चा. कोणता √2 तुम्हाला ड्रॉ करायचा असतो आणि हा नंबर तुम्हाला रॅशनल आहे का इरॅशनल आहे ते फाइंड आउट करायचं असतं. तर इरॅशनल नंबर कसा फाइंड आउट करणार लक्ष द्या. याच्यासाठी फक्त 2च ट्रिक आहेत, 2च कंडिशन आहेत. एक पहिली कंडिशन म्हणजे तो नॉन टर्मिनेटिंग पाहिजे आणि दुसरी म्हणजे नॉन रिपीटिंग पाहिजे. कसा पाहिजे नॉन रिपीटिंग पाहिजे. म्हणजे तो परत पण नाही आला पाहिजे आणि शेवटी संपला पण नाही पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल काय आहे याचं एक एक्झाम्पल चला देते मी. 0.0100100001 अँड सो ऑन. हा नंबर ना टर्मिनेट होतोय ना रिपीट होतोय. हे नंबर्स काय झाले इरॅशनल नंबर्स. हे काय झाले इरॅशनल नंबर्स. आणि जे नंबर्स रूटच्या बाहेर पण येत नाहीत ते पण सगळे झाले इरॅशनल नंबर्स. काय झाले सगळे इरॅशनल नंबर्स झाले. तुम्हाला आहे √2 ड्रॉ करायला. काय आहे बाळांनो √2 ड्रॉ करायला आहे. कसा करणार चला लक्ष द्या. आतापर्यंत ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी. 0 √2 कुठे येणार ते पण अगोदर समजून घ्या. 1चा √1 किती येणार √2 √3 √4 व्हॅल्यूज सांगायच्या. कुठे येणार 1चा √1 येणार √2चा √2 लिहिला √3चा √3 लिहिला 4चा लिहिला 2. म्हणजे काय तर √2 कुठे येणार 1 आणि 2च्या मध्ये येणार. कुठे येणार 1 आणि 2च्या मध्ये येणार. मग 0 नंतर घ्यायचा 1 त्याच्यानंतर घेतला 2. काय करणार 1 वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. 0 पासून कनेक्ट करायचं. याचा डिस्टन्स 1 ठेवणार याचा डिस्टन्स 1 ठेवणार. आता हा झाला 90 डिग्रीचा. पायथागोरस काय सांगतो तुम्हाला. पायथागोरस सांगतो की दोन्ही साइडचा स्क्वेअर बरोबर ह्या साइडचा स्क्वेअर असतो. म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1चा स्क्वेअर प्लस साइड 2चा स्क्वेअर. मग इथे साइड 1 किती आहे 1चा स्क्वेअर प्लस ही किती झाली 1चा स्क्वेअर बरोबर. हे किती झालं √2. किती झाला √2 झालं. म्हणजे ही साइड किती झाली तुमची √2 झाली. मग आता काय करणार तुम्ही इथून इथं डिस्टन्स घेणार. कशाने घेणार बाळांनो कर्कटकनी घेणार. कशाने घेणार तुम्ही कर्कटकनी घेणार.
हे घेतलं तुमचं डिवायडर. ओके, इथे डिस्टन्स सेट करणार आणि इथून हे एक लाईन ड्रॉ करणार तुम्ही आणि जिथे हे लँड होणार हे मिळणार तुम्हाला √2. ओके, √3 काढायचं आहे. इथे अगेन घ्या परपेंडिक्युलर, इथून हे डिस्टन्स जॉईन करा, हे मिळणार तुम्हाला √3. हायपोटेनियसनी ट्राय करून बघा. अगेन सेम टू सेम इथे डिस्टन्स घ्यायचं. इथे काय करणार तुम्ही, इथे ठेवणार, हे डिस्टन्स घेणार. कोणतं डिस्टन्स घेणार, हे डिस्टन्स घेणार, हे ड्रॉ करणार. हे काय मिळालं तुम्हाला, हे जे मिळालं हे √3 मिळालं आणि हा 2. म्हणजे कुठे आलं ते 1 आणि 2च्या इन बिटवीन आलं. ओके, अशाच प्रकारचे जे शॉर्ट व्हिडिओज आहेत ते जर बघायचे असतील तर ई सारथीच्या ॲपला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी ई सारथीचं ॲप अजून इन्स्टॉल केलेलं नाही आहे त्यांनी ॲपला इन्स्टॉल करायचं आहे. ओके, आणि असेच नवनवीन व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे.